नमस्कार, मी आकाश जाधव. बँक ऑफ बडोदाने एक मोठी ॲडव्हर्टिजमेंट काढलेली आहे, ती म्हणजे 1267 स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी. त्याची माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या निमित्तानं जिथे घ्यायची आहे. पाठीमागच्या 5-1 वर्षात आपण बँक ऑफ बडोदाचा ट्रेंड बघितला तर बँक ऑफ बडोदा जे ते फ्रेशर क्लर्क, फ्रेशर पी ओपेक्षा त्यांचं जास्त वजन जे ते ज्या ज्या कॅन्डिडेटला अनुभव आहे वेगवेगळ्या प्रायव्हेट बँकांचा म्हणा किंवा बाकी ठिकाणचा म्हणा, अशा लॅटरल एंट्रीवर त्यांचं लक्ष जे आहे ते जास्त आहे. त्यामुळं जेही तुमचे मित्र सध्याला जे प्रायव्हेट बँकेत काम करत असतील, पतसंस्थेमध्ये काम करत असतील, NBFCमध्ये काम करत असतील किंवा IT कंपन्यांमध्ये काम करत असतील, ह्या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत पाठवणं आवश्यक आहे. कारण की अशा एक्झामसाठीची कॉम्पिटिशन जी आहे ती कमी नसते तर खूप कमी असते. तर चला आपण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत. माहिती आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू. पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला नोटिफिकेशन काय आहे, त्यातल्या कोणकोणत्या पोस्ट आहेत आणि त्यासाठीचा अनुभव कसा पाहिजे त्याबद्दल माहिती सांगतो. आणि दुसऱ्या पोस्टमध्ये तयारी आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला जे ते चर्चा करता येईल. तर आपण पहिला पार्ट ह्याला चालू करूयात, ज्यामध्ये इथे माझ्यासमोर PDF आहे. PDF भलेही तुम्हाला यातले वाक्य दिसत नसतील, पण तुम्हाला मी ते वाचून सांगतो आणि खाली तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सेम PDF उपलब्ध करून दिलेली आहे. तर बघा, बँक ऑफ बडोदा ही भारताच्या मोठ्या नॅशनलाइज बँकांपैकी टॉप 3 बँकांपैकी एक नॅशनलाइज बँक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की ॲप्लिकेशन 28 डिसेंबरपासून ते 17 जानेवारीपर्यंत आहे ॲप्लिकेशनची लास्ट डेट. पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स बिलो 6 मंथ इन एनी ऑर्गनायझेशन अँड एक्सपिरियन्स इन क्लरिकल कॅडर वुड नॉट बी कन्सिडर. तर तुमचा एक्सपिरियन्स हा क्लर्क कॅडरमधला नसला पाहिजे, तो ऑफिसर कॅडरमधला असला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या पोस्ट आहेत बघा, ज्यामध्ये 1 डिसेंबरला तुमचं इलिजिबिलिटी जी चेक होणार आहे ती 1 डिसेंबरला पाहिजे. म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे, सोबत तिथं वर्क एक्सपिरियन्स वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. बघा, त्यातली पहिली पोस्ट आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर. स्केल 1ची पोस्ट आहे 150 वेकन्सीची. एज लिमिट 24 ते 34 आहे. एज लिमिट स्केल 1 असून सुद्धा वाढीव दिलेला आहे. ग्रॅज्युएशन पाहिजे आणि सोबत PGDM इन सेल्स मार्केटिंग, ॲग्री बिझनेस, रोल मॅनेजमेंट, फायनान्स आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे इन ॲग्री लेंडिंग. कशात पाहिजे तो? एक तर बँकेमध्ये पाहिजे किंवा NBFCमध्ये पाहिजे. आता ज्या वेळेला फक्त बँक म्हणलेलं आहे त्यावेळेला कोणतीही बँक चालेल, असं काही नाही की शेड्यूल कमर्शियल बँक. तिथे तुम्ही जर सहकारी बँक असेल तरी पण चालून जाईल. NBFC असेल, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, ते सुद्धा चालून जाईल. आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बँका आहेत आणि कोणकोणत्या NBFC आहेत ह्याची यादी तुम्हाला RBIच्या वेबसाईटवर मिळेल. त्यामुळं विद्यार्थी रँडम प्रश्न ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर हा प्रश्न विचारतात की ही XYZ बँक ही बँक आहे का, ही XYZ नावाची गोष्ट ही बँक आहे का? तर त्यासाठीचं सगळ्यात बेस्ट माध्यम आहे गुगल. पुढे ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर स्केल 2 आहेत, 50 जागा आहेत. 26 ते 36 एज लिमिट आहे. ग्रॅज्युएशनच्या सोबत PGDM पाहिजे त्यांना, सेल्स मार्केटिंग, ॲग्री बिझनेस, रोल मॅनेजमेंट, फायनान्समध्ये. त्यांना मात्र 4 वर्षाचा अनुभव पाहिजे बँकिंग किंवा NBFCमध्ये. बँक कोणतीही चालेल. पुढे मॅनेजर सेल्स, सगळ्यात हायेस्ट जागा ह्या पोस्ट आहेत. स्केल 2 च्या आहेत. 450 वेकन्सीज आहेत. 24 ते 34 एज लिमिट आहे. ग्रॅज्युएशन पाहिजे. ह्याच्यामध्ये खाली MBA, PGDM हे फक्त प्रेफर्ड म्हणलेलं आहे, पण ग्रॅज्युएशन मिनिमम लागेल, PG नसेल तरी चालेल. आणि 3 वर्षाचा अनुभव यांना पाहिजे मार्केटिंग आणि सेल्सचा, तो बँकिंग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये. मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं राहिलं की बघा, तुमच्यापैकी काही विद्यार्थी हे वेगवेगळ्या बँकांमध्ये आहेत. कोणी ICICI आहे, कोणी HDFC, कोणी ॲक्सिस, कोणी कोटक. कुठे येत? मी ICICIमध्ये जॉब केलेला आहे. आता माझ्यावेळी जे वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट यायचं, मी जॉब केलेलं आहे ट्रेजरीमध्ये. त्यांचं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं एक हेड ऑफिस आहे, त्या हेड ऑफिसला ट्रेजरीत काम केलेलं आहे. आता ज्यावेळेस वर्क एक्सपिरियन्स आलं त्यांनी त्याच्यामध्ये ट्रेजरी मेन्शन केलं नाही. त्यांनी त्याच्यामध्ये आमचा फॉरेक्सचा ग्रुप होता तो मेन्शन केला नाही. एक GMG नावाचं डिपार्टमेंट होतं, ग्लोबल मार्केट्स ग्रुप, मेन्शन केलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं की हा माणूस आहे, हा आमच्याकडं असिस्टंट मॅनेजर म्हणून रिटायर्ड होत आहे किंवा सोडून चाललेला आहे, आणि बस एवढे 2 गोष्टी दिलेल्या होत्या. आता इथून पुढं इंटरव्ह्यूमध्ये मी जे सांगेल ते माझं डिपार्टमेंट. मी ट्रेजरी सांगेल माझं डिपार्टमेंट. मी ब्रँचला कधी काम केलेलंच नाही, पण ब्रँच माझं डिपार्टमेंट. त्यामुळं मोठ्या बँकांच्या केसमध्ये तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे हे कुठेही मेन्शन नसतं. त्यामुळं इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जे सांगाल ते तुमचं डिपार्टमेंट, प्रोव्हाइडेड इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ते तेवढ्या स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. आता यांचं म्हणणं काय? मार्केटिंग अँड सेल्स इन बँकिंग अँड फायनान्स. मग ते एनी मार्केटिंग, भले तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटला असाल. आता अशा मोठ्या बँकांच्या केसमध्ये कुठं मेन्शन असतं, तर तुम्ही त्या हिशेबाला इंटरव्ह्यू तुमच्या हिशेबानं जे ते अलाइन करून घेऊ शकतात. तर हा 450 जागा सगळ्यात मोठा लॉट आहे. आता हा पहिलं झालं. दुसरं डिपार्टमेंट आहे त्यांचं MSME. त्यामध्ये मॅनेजर, क्रेडिट ॲनालिस्ट, फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे, 78 जागा आहेत.
आणि त्याच्यामध्ये मिनिमम 3 वर्षाचा अनुभव. आता त्यांनी दिला आहे अनुभव, काय पाहिजे, क्रेडिट अप्रेझल चालतं, त्यानंतर क्रेडिट अप्रेझल प्रेफरेबल इन कॉर्पोरेट MSME सेक्टर. आता खूप लोकांना वाटतं इन, आता ह्याच्यात काय म्हणलेलं आहे, ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे शेड्यूल्ड कमर्शियल बँक. तर इथं तुम्हाला शेड्यूल्ड कमर्शियल बँका म्हणजे प्रायव्हेट बँका त्यामध्ये येतील, नॅशनल बँका त्यामध्ये येतील, ग्रामीण बँका त्यामध्ये येतील. आता NBFC चालतं, पब्लिक सेक्टर ऑर लिस्टेड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, हे कोणतं पण चालून जाईल. आता पब्लिक सेक्टर ऑर लिस्टेड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, ज्याही कंपन्या लिस्टेड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत म्हणजे स्टॉक मार्केटवर, ते कोणतेही चालून जाईल. किंवा मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज ॲनालिस्ट इन RBI अप्रूव्ड रेटिंग एजन्सी. आता तुम्ही जेन्युनली काम केलं असेल, पण समजा त्या डिपार्टमेंटमध्ये तुमचं काम कमी आहे, जास्त आहे, नाही, तर अशा केसमध्ये तुमचं जे एक्सपिरियन्स आहेत, तर त्या एक्सपिरियन्स लेटरवर जे ते बऱ्यापैकी मोठ्या कंपन्या ज्या असतात, मोठ्या बँका ज्या असतात, हे डिटेलमध्ये वर्क एक्सपिरियन्स देते. 2-3 ओळीमध्ये वर्क एक्सपिरियन्स संपवून टाकतात की ह्या ग्रेडला तो, ज्यावेळेस तो रिटायर्ड झाला तो ह्या ग्रेडला होता, किंवा ज्यावेळेला आमच्याकडून सोडून गेला ह्या ग्रेडला होता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे ते घेता येईल बघा तिथे. पुढे तसंच सिनियर मॅनेजर क्रेडिट अनालिस्टच्या 46 जागा आहेत, 27-34 ग्रॅज्युएशन्स पाहिजे. पुन्हा अशा हिशोबानं वर्क एक्सपिरियन्स त्यांचा दिलेला आहे. सिनियर मॅनेजर MSME रिलेशनशिप स्केल 3च्या 205 जागा आहेत. 205 मध्ये एक तर ग्रॅज्युएशन आणि सोबत 8 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, किंवा PG असेल तर मग फक्त 6 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. हेड SME सेक्टर 12 वेकन्सी स्केल 4च्या, 30 ते 42 एज लिमिट आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे. त्याच्यानंतर 8 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. प्रेफर्ड म्हणजे असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं. त्यानंतर ITच्या 9 वेकन्सीज आहेत, कमी असल्यामुळे मी त्याबद्दल जास्त बोलत नाही, पण त्यांना सुद्धा अनुभव जो ते दिलेला आहे बँकिंगचा. त्यांनी दिलेला आहे की IT सिक्युरिटीमधला तुमचा अनुभव पाहिजे. फक्त IT सिक्युरिटीमध्ये तुमचा प्रोजेक्ट हा BFSIचा पाहिजे किंवा NBFCवरचा काम केलेलं पाहिजे. अशा हिशोबाने नंबर ऑफ वेकन्सीज कमी आहेत 8व्या, 9व्या, 10व्या पोस्टला. त्यामुळे मी पुढे येतो. पुढे फॅसिलिटी मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये टेक्निकल ऑफिसर. आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागा आहेत बघा, त्यांच्यामध्येही त्यांना 1 वर्षाचा अनुभव पाहिजे इन द रेलेव्हंट फील्ड इन बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ऑर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन. आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन म्हणलं तर प्रायव्हेटमधलाही अनुभव इथं चालतो सिव्हिलला. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन विथ एक्सपोजर इन मॉनिटरिंग सिव्हिल वर्क ऑर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट, प्रिपरेशन ऑफ एस्टिमेट, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रोमेकॅनिकल इक्विपमेंट इन मल्टी स्टोरेड बिल्डिंग. तर अशाच पद्धतीने सिव्हिलचा अजून एक आहे. त्याच्यानंतर सिव्हिलच्या आहे वेगवेगळ्या पोस्ट आहेत. इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रिकलच्या काही आहेत. फक्त नंबर ऑफ वेकन्सीज तिथं कमी असल्यामुळे पुढे येतो. शेवटचा टाईप आहे कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल क्रेडिट, 30 वेकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये सिनियर मॅनेजर आहे 10 वेकन्सीजचं, चीफ मॅनेजर आहे स्केल 4, त्याच्या 5 वेकन्सीज आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपलं डिपार्टमेंट पाहायचं आहे. फायनान्सच्या जागा आहेत, फायनान्समध्ये CAच्या वेगवेगळ्या जागा आहेत. CAमध्ये 22, 23, 24 नंबरची पोस्ट आहे. स्केल 3, स्केल 4, स्केल 5. खूप वेळा असं होऊ शकेल की एखादा व्यक्ती स्केल 5ला एलिजिबल आहे, स्केल 5ला, पण तो म्हणतो इथे 3च वेकन्सीज आहेत आणि स्केल 4ला 5 आहेत आणि स्केल 3ला 5 आहेत, तर मी जिकडे जास्त वेकन्सीज आहेत तर तिकडे अप्लाय करू का? तर त्याच्या पाठीमागे लागू नका. तुम्ही जेवढं जास्त अनुभव घ्याल, 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, जेवढा जास्त अनुभव असेल तेवढी तुमची कॉम्पिटिशन कमी होईल. त्यामुळे जेवढं जास्त अनुभवाच्या पोस्टला तुम्ही अप्लाय केलं तेवढा तुमचं कॉम्पिटिशन जे ते त्या ठिकाणी कमी होतं, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर IT मध्ये त्यांच्या 177 वेकन्सीज आहेत. IT मध्ये 6 वर्षाचा एक्सपिरियन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, 3 वर्षाचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, 6 वर्षात सॉफ्टवेअरच्या आपल्या मित्रांनाही पाठवायचे आहेत, कारण की त्यातही 177 वेकन्सीज आहेत. त्यांना काय पाहिजे, BTech किंवा MCA इन कम्प्युटर सायन्स और IT, कम्प्युटर सायन्स और IT. ह्या पद्धतीनं अशा वेगवेगळ्या पोस्ट जे आहेत ते त्यांच्या दिलेल्या आहेत बघा. आणि ह्याही कंपन्यांसाठी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जो एक्सपिरियन्स सांगाल तो तुमचा एक्सपिरियन्स, फक्त तुमचा कंपनीचं व्हॅलिड एक्सपिरियन्स तुमच्याकडे, चांगल्या कंपनीचा व्हॅलिड एक्सपिरियन्स तुमच्याकडे असा असावा. तर अशा पद्धतीनं ह्या ITच्या वेगवेगळ्या वेकन्सीज आहेत. तुम्ही बघितलं एंटरप्राइज डेटा मॅनेजमेंट, ह्याच्यामध्ये त्यांना मास्टर्स PhD इन डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, स्टॅट्स किंवा अप्लाइड मॅथ्स अशा हिशोबाने सांगितलं आहे. पण सोबतचा एक्सपिरियन्स आहे तो थोडासा युनिक वेगळा एक्सपिरियन्स आहे. तर प्रत्येकाने आपल्याला कुठं आपण बसतो त्या हिशोबाने पाहायचं आणि त्या पोस्टला जे ते अप्लाय करायचं आहे. टोटल वेगवेगळ्या टाईपच्या 61 पोस्ट याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ह्या 61 पोस्टमध्ये कोणकोणत्या कॅटेगरीच्या किती पोस्ट आहेत, त्यामध्ये SC, ST, OBC, EWS, अनरिझर्व्ड, टोटल, त्यानंतर फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांच्या पण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ऑफिसरच्या पोस्ट असल्यामुळं एक्स सर्व्हिसमॅनचा वेगळा कोटा याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेला नाही. त्यानंतर सांगितलं आहे अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर ओनली 1 पोस्ट. भले तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टला एलिजिबल असाल, तुम्ही जास्तीत जास्त एका पोस्टला अप्लाय करू शकता. म्हणून जिथे जागा जास्त आहेत
आणि जिथं स्केल 2 पेक्षा कमी कॉम्पिटिशन स्केल 3ला असेल, स्केल 3 पेक्षा कमी कॉम्पिटिशन स्केल 4ला असेल, स्केल 4 पेक्षा कमी कॉम्पिटिशन स्केल 5ला असेल. एक लक्षात घ्या, कारण की जेवढा अनुभव जास्त म्हणलं तेवढं माणूस आपापल्या कामाला लागतं आणि या गोष्टीतून साईडला जातं. तर जर का तुमचा अनुभव 8 वर्षाचा असेल, प्रयत्न करा की 8 वर्षापर्यंतच्या पोस्टला तुम्ही जे ते अप्लाय केलं पाहिजे. अजून मॅक्सिमम एज हा जनरल कॅटेगरीचा ॲज ऑन 1 डिसेंबर 2024ला एज कॅल्क्युलेशन होईल. ह्याच्यामध्ये ओबीसीला जे पलीकडच्या वयाचे लिमिट सांगितल्या, ओबीसीला 3 वर्ष एक्स्ट्रा आहेत आणि SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा त्या ठिकाणी मिळणार आहेत. PWD विद्यार्थ्यांना 10 वर्ष एक्स्ट्रा साधारणतः एज लिमिटमध्ये सूट मिळणार आहे. त्यानंतर पुढे बघा, त्यांनी पगार दिलेले आहे. पगारामध्ये जो POचा स्केल आहे तो सुद्धा म्हणजे स्केल 1चा दिलेला आहे त्यांनी, स्केल 2, स्केल 3, स्केल 4, स्केल 5 पर्यंत 1,20,000 फक्त बेसिक आहे. जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगले पगार असतात प्रायव्हेटच्या कम्पॅरिझनमध्ये. मी तुम्हाला तुलना करायची म्हणून सांगतो. 2008ला मी मणिपालचा कोर्स कंप्लीट केला ICICIच्या आणि 2008च्या शेवटी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हणजे ज्या वेळेला 26/11 झालं होतं बघा, त्याच्या आसपास मी बँक जॉईन केली होती. 26/11च्या आसपासच एक 8-10 दिवस त्यावेळेस मुंबईत होतो. आता माझा इन हँड पगार होता, मला चांगला आठवतोय, 25,625 हा इन हँड पगार होता. अर्थात ग्रॉस असेल अंदाजे 30,000च्या आसपास असला पाहिजे. आता मी तेव्हापासून 2008 पासून ते आजपर्यंत एखादी प्रायव्हेट बँक पाहतोय, त्यावेळेला गव्हर्नमेंट बँकासुद्धा ह्याच लेवलला होत्या पगारीच्या. आज 2025 मध्ये आपण आलेलो आहोत. अजूनही प्रायव्हेट बँका ही रेंज सोडायला तयार नाहीत. आता सध्याला पेट्रोल 3 पटीनं वाढलेलं आहे. आता सध्याला आपल्याला ज्या ठिकाणी राहण्याचं रेंट आहे ते सुद्धा 4-5 पटीनं वाढलेलं आहे. पण प्रायव्हेट बँकांनी तेव्हापासून आतापर्यंत रेंज काही सोडलेली नाही आहे. 30 ते 40,000च्या आसपास पगार येतात. त्याच्या उलट ह्याच लेवलला 2008 मध्ये नॅशनलाइज बँका पण होत्या, पण त्यांच्या वेगवेगळ्या वेज डिव्हिजनमधून आता सध्याला फ्रेशरसाठीचा हाच पगार जो आहे तो 50,000च्या आसपास बेसिक. ह्याचा अर्थ तुमचा पगार हा 80,000 to 90,000च्या आसपास गेलेला आहे. बँक ऑफ बडोदासारख्या बँकांना मुंबईसारख्या ठिकाणी लीज जी आहे, लीज घराचं भाडं हे सुद्धा सगळ्यात जास्त मिळतं. 30-40,000 रुपये महिन्यापर्यंत, 31,000चा मिनिमम, 30-40,000चा मिनिमम मला वाटतं मंथली लीज ही फक्त स्केल 1ला असेल. स्केल 2ला जास्त, स्केल 3 जास्त, स्केल 4 जास्त, स्केल 5 जास्त. तर त्यामुळं हा फरक मी एखाद्या डार्क रिॲलिटी जी आहेत ती एखाद्या प्रायव्हेट बँकेची आणि गव्हर्नमेंट बँकेची तुमच्यासमोर ठेवतोय. सध्याला तुम्ही वेगवेगळ्या काल आम्ही का आता ह्याच्यामध्ये आता काही स्पेसिफिक इन्स्टन्सेस पण मी सांगू शकतो. तर समजा कुणी एखादा बँकर माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं मला 10 वर्षाचा अनुभव आहे. आता असा एक प्रकार जो आहे तो आत्ता आमच्यासोबत पाठीमागे झाला होता की 10 वर्षाचा अनुभव आहे. ते आले होते आणि माझं एक काम जे ते त्यांच्याकडे चालू होतं. तेवढ्यात एक मुलगा आला जो मुलगा हा स्केल 2ची एक्झाम, डायरेक्ट स्केल 2ची एक्झाम ग्रामीण बँकेमध्ये पास झाला होता. आता 1 जानेवारी निकाल लागला ग्रामीण बँकेचा. रँडमली मी त्यांना सहज पगार विचारला तर झालं असं की तो पगार आणि हा फ्रेशर किंवा 2 वर्षाचा अनुभव असलेला जॉईन झालेला मुलगा हा यांचा पगार जो आहे तो एका लेवलला निघाला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रायव्हेट पेयर्स पण तुम्हाला इन्सेंटिव्ह हा प्रकार जास्त असतो, पण तेवढं टार्गेटपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं. इथं कम्पॅरेटिव्हली मला असं वाटतं ती गोष्ट बऱ्यापैकी म्हणजे पीस ऑफ पॉईंट जो आहे तो कम्पॅरेटिव्हली इकडच्यापेक्षा या पब्लिक सेक्टरच्या केसमध्ये जास्त असतो. त्यानंतर त्यांनी दिलेले क्रेडिट हिस्ट्री तुमचं 650पेक्षा जास्त सिबिल पाहिजे. प्रोबेशन 1 वर्षाचं आहे. त्यानंतर फॉर दोज सिलेक्टेड ऑन रेग्युलर बेसिस दे विल रिक्वायर, आता त्यांनी दिलेलं की एक सर्व्हिस बॉन्ड तुम्हाला द्यावा लागेल 3 वर्षाचा. जर का तुम्ही 3 वर्षाच्या आत सोडला, फक्त 1.5 लाखाचा बॉन्ड आहे. तुम्ही स्केल 1चा जरी पगार बघितला 1.5 महिन्यात तुमचा पगार पडतो, तो 1.5 महिन्याचा पगार पडतो. त्यामुळे बॉन्ड अमाऊंट असं काही 10 लाख 5 लाख ठेवलेली नाही आहे, फक्त तेवढे आहे. एलिजिबिलिटी त्यांनी वेगवेगळ्या पोस्टसाठी तिथे दिलेलीच आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये त्यांनी एक ऑनलाईन टेस्ट सोबत एक सायकोमेट्रिक टेस्ट असते, खूप सोपी असते, तर ताण घेऊ नका. आम्ही SBIच्या एक्झामच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना सांगत असतो. त्यानंतर GD आणि PI, GD अँड किंवा ऑर PI अशा हिशोबाने सांगितलेलं आहे. क्वालिफाय आज जे विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट पास होतील त्यांचं GD PI जे ते होणार आहे. त्यानंतर हवे द नंबर ऑफ, आता जर का आलेले कॅन्डिडेट्स कमी आले किंवा जास्त आले, कमी आले तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑनलाईन टेस्ट घेणार आहे, आम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यू बोलू. जर का कॅन्डिडेट जास्त आले तर आम्ही इंटरव्ह्यू घेऊ. जर का कॅन्डिडेट कमी आले तर आम्ही स्ट्रेट कॅन्डिडेट कमी आले तर अशा केसमध्ये आपण जे आहे ते डायरेक्टली इंटरव्ह्यू घेऊन टाकूयात असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझा अंदाज आहे की सध्याला प्रायव्हेट बँकांमधली विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता ह्यामध्ये प्रत्येक पोस्टला इंटरव्ह्यू होईल असं मला वाटतंय. आणि तुम्ही सुद्धा जे आहेत हे सध्याला तुम्ही जरी स्केल 4ला एलिजिबल असाल
तुमच्या सोबतच्या स्केल 3 मित्राला स्केल 2 मित्राला म्हणजे जिथं अनुभव ज्याचा बसत असेल त्याच्यापर्यंत ही माहिती पाठवणं जास्त महत्त्वाचं आहे. जर का ऑनलाईन टेस्ट झाली तर ऑनलाईन टेस्टमध्ये रिझनिंग, इंग्लिश आणि क्वांट हे तिन्ही विषय 25 प्रश्न 25 मार्क, 25 प्रश्न 25 मार्क, 25 प्रश्न 25 मार्क असे आहेत. आणि प्रोफेशनल नॉलेज 75 प्रश्न 150 मार्क आहेत. क्वांट, रिझनिंग, इंग्लिशचा मिळून 75 मिनिटाचा 75 क्वेश्चन 75 मार्क्स असणार आहे. आणि प्रोफेशनल नॉलेज ह्या 150 म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, त्यालाही 75 मिनिट्स असणार आहे. तुम्हाला वेळ भरपूर आहे. पेपर इंग्लिश आणि हिंदी 2 लँग्वेजमध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर त्यांनी दिले की यातलं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे क्वालिफाईंग असणार आहे. तुम्हाला त्यात काही ना काही मिनिमम मार्क्स घ्यावं लागणार आहे. पण तुमच्या लोकांचा टच सुटलेला आहे त्याच्यामुळे त्याला इझी घेऊ नका. त्यानंतर मिनिमम पासिंग इन ईच सेक्शन इज 40%. म्हणजे पेपर खूप सोपा असेल की 25 ते 40% म्हणजे 10 प्रश्न तुमचे आले पाहिजेत, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जाऊन बरं का. आणि ईडब्ल्यूएससाठी जनरल ईडब्ल्यूएसला 25 पैकी 10 आले पाहिजेत आणि 25च्या 35% एक 8-9 क्वेश्चन जे आहेत ते रिझर्व कॅटेगरीचे आले पाहिजेत. त्यानंतर सेक्शन 4 म्हणजे प्रोफेशनल नॉलेजच्या मार्कांवर तुमचं सिलेक्शन तुम्ही क्वालिफाय व्हाल इंटरव्ह्यूला. तर इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायला निगेटिव्ह मार्किंग 1/4ची आहे. सेक्शनल कट ऑफ असणार आहे आणि बस एवढं त्या केसमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आता कितीच्या रेशोमध्ये इंटरव्ह्यू घेतील हे दिलेलं नाही, पण अंदाजे 1:3 असेल. हे PWD कॅन्डिडेटसाठी गाईडलाईन्स दिले आहेत. एक्झामचं सेंटर जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जवळ जे आहेत ते महाराष्ट्रापासून हैदराबाद पडतं. महाराष्ट्रामध्ये पुण्याला सेंटर आहे, मुंबईला आहे, नागपूरला आहे. भरपूर सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्ये. हे असं बाकी GDPIचे सेंटर ते नंतर ठरवतील. बायोमेट्रिक अटेंडन्स बाकी सगळा जो IBPS जशा पद्धतीने एक्झाम घेते बिलकुल तेच आहे. GDPI साठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की रिटर्न टेस्टमध्ये ज्यांनी चांगले मार्क घेतले त्यांना GDPIला असेल. GDPIमध्ये तुम्हाला 60% पासिंग आहे आणि 55% रिझर्वची. इथं पण फेल होण्याचे चान्सेस वाढतात बरं का. GDPIचा पार्ट आपण नंतर जे ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करून घेऊ. रिटर्न एक्झाम तुमची झाल्याच्यानंतर आपल्याकडे त्याच्याबद्दलचे एकदम चांगले गायडन्स करणारे फॅकल्टीचे ते उपलब्ध आहेत. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे त्या डॉक्युमेंटची यादी यामध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस IBPSच्या वेबसाईटवर कसं करायला दिलेलं आहे. आता ही अनाऊन्समेंट आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पोस्टला काय काय काम आहे हे पण सोबत दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही पाहताना कोणकोणत्या 61च्या 61 पोस्टला काय काय कामं आहेत त्या प्रत्येकाचे कामं यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. तर अप्लाय करायच्या आधी हे व्यवस्थित एकदा बघून घ्या. फक्त तुम्ही मला असं वाटतं खाली वेगवेगळे डॉक्युमेंट आणि डॉक्युमेंटचे फॉर्मॅट अशा पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. थोडंसं पुढे या. आता तुम्हाला एकाच पोस्टला अप्लाय करायचं आहे. कोणत्या मी तुम्हाला आत्ता सांगितलं. तर त्यामुळे तुम्ही जरी मल्टिपल ठिकाणी एलिजिबल असाल तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस बघायचं. जिथे जास्त जागा आहेत अशा ठिकाणी पाहण्यापेक्षा स्केल 2 पेक्षा तुमचं जिथं मॅक्सिमम अनुभव भरतोय अशा ठिकाणी जायचं की तुमचा 10 वर्षाचा अनुभव भरतोय आणि 5 वर्षाच्या पोस्टला 5 वर्षा अनुभव असलेल्या पोस्टला अप्लाय करतायत कॉम्पिटिशन वाढेल. 10 वर्षाचा अनुभव आहे 10च वर्षाच्या पोस्टसाठी ट्राय करा. त्या केसमध्ये तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जे ते वाढतील. त्यानंतर त्यामुळे डोंट गो फॉर नंबर ऑफ वेकन्सीज हा वाला पार्ट. त्यानंतर ह्या परमनंट पोस्ट आहेत, कॉन्ट्रॅक्टवाल्या पोस्ट नाहीत. ह्या परमनंट पोस्ट आहेत ऑन रोल ज्याला म्हणतात. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश क्वालिफाईंग आहे पण तुमच्या लोकांचा टच गणित बुद्धिमत्ता इंग्रजीपासून सुटलेला आहे. तुम्हा लोकांना सध्याला कॅल्क्युलेटरची खूप जास्त सवय झालेली असल्यामुळं कुणी आपल्याला 6+2 विचारला आपण थांबा म्हणतो, पहिल्यांदा 6 करतो मग 2 करतो मग सांगतो टोटल 8. बऱ्यापैकी आपलं काम जे ते फिनॅकल असेल, फ्लेक्सिक्यूब असेल, बँक लिंक्स असेल या माध्यमातून आपल्याला त्यांनी कॅल्क्युलेशनपासून भरपूर दूर नेलेलं आहे. आपल्या हातातले मोबाईल असतील तर त्यामुळं तुम्हाला त्याची सवय लावावी लागेल. एक्झाम कधी होईल त्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. पण IBPSच्या केसमध्ये जर ॲप्लिकेशनची लास्ट डेट 17 जानेवारी असेल तर मला असं वाटतं फेब किंवा मार्चमध्ये तुमची एक्झाम जी ते होऊ शकते. विल एक्झाम बी कंडक्टेड बिलकुल होईल. आणि नसेल तर मी व्हिडिओ बनवून एकामागे एक व्हिडिओ बनवून एवढं एन्श्युअर करेल की हो प्रत्येक पोस्टला तेवढे ॲप्लिकेशन जे ते आले पाहिजे. आणि थोडंसं तुम्हीसुद्धा आपल्यासोबतच्या आप्तजनांना माहिती आहे जे पिचलेले आहेत, जे सध्याला व्यवस्थेशी झगडत आहेत, जे रोज सकाळ संध्याकाळच्या आपापल्या गुगल मीटमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सकाळ दुपार संध्याकाळमध्ये होऊ शकतं की टॉक्झिक वर्क कल्चरमुळं बाकी कोणत्याही गोष्टीमुळं ॲज मीही काम केलेलं आहे त्या हिशोबाने सांगतोय की सोबतच्या लोकांचा व्यथा. माझेही भरपूर विद्यार्थी नेम द बँक त्या प्रत्येक बँकेमध्ये आहेत. त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त होण्याचा आणि बाहेर पडण्याचा इथेही ती गोष्ट असेल पण ही तेवढ्या विचित्र पद्धतीने जे ते नसेल. तर त्यामुळे एक चांगला चान्स तुमच्या हातामध्ये आहे.
पोस्टिंग त्याने अक्रॉस इंडिया दिलेली, पण बँक ऑफ बडोदाच्या सगळ्यात जास्त बिझनेस हा महाराष्ट्र आणि मग त्यानंतर गुजरातमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला लोकल पोस्टिंगच्या भरपूर चान्सेस आहेत. पण तुमच्या पोस्ट ज्या आहेत त्या स्केल 3, स्केल 4, स्केल 5 वरच्या लेवलच्या आहेत, तर बाहेरही पोस्टिंग मिळू शकते. पण बँक ऑफ बडोदा जी आहेत ह्याचं रजिस्टर्ड हेड ऑफिस आणि हेड ऑफिस हे बडोदा आणि मुंबई इथं असल्यामुळं तुम्हाला इथल्या पोस्टिंगला भविष्यामध्ये जास्त सोपं जाईल. प्रमोशन जे ते दर 4 ते 5 वर्षाला प्रमोशन होतं, तिथं मॅनेजरनं काय रेटिंग दिली, ह्यांना काय रेटिंग दिली, त्यानं काय रेटिंग दिली, ह्यांना काय फीडबॅक पाठवला, अशा पद्धतीच्या राजकारणापेक्षा थोडंसं साईडला जाऊन बऱ्यापैकी सिनियरिटी किंवा 3 वर्षांनी एलिजिबल, 4 वर्षांनी एलिजिबल, 5 वर्षांनी एलिजिबल ही सिस्टम जे तिकडे वर्क करते. कंपॅरेटिव्हली वर्क लाईफ बॅलन्स मी म्हणत नाही की बँकांमध्ये ह्याही बँकांमध्ये एकदम आरामशीर आहे आणि ऑफिशियल 5-6 तासाचं काम आहे, पण एवढं नक्की आहे की कम्पेअर टू प्रायव्हेट बँक जे आहेत ते इथलं वर्क लाईफ बॅलन्स जे आहेत ते कंपॅरेटिव्हली बरं आहे. थोडं पुढे त्यानंतर समजा ही तयारी केली, सिलेक्शन नाही झालं, पण दादा हीच तयारी उद्या चालून SBI CBOची ॲडव्हर्टाइजमेंट मोठी एक्सपेक्ट करतोय आपण पुढे, तिथं कामाला येईल. दुसऱ्या स्केल 2, स्केल 3 एक्झाम जसं की ग्रामीण बँकेमध्ये स्केल 2 आहे, ग्रामीण बँकेमध्ये स्केल 3 आहे, तिथं कामाला येऊन जाईल. बँक ऑफ महाराष्ट्र काढते स्केल 2, स्केल 3च्या जागा, युको बँकेनं काढलेल्या आहेत, सेंट्रल बँक ऑफ इंडियानं काढलेल्या आहेत. ह्या सगळीकडं ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम टू इंटरव्ह्यूचा काही रेशो त्यांनी दिलेला नाही आहे, पण शक्यतो तो 1:3 असतो. आणि ऑनलाईन टेस्टचं वेटेज किती आणि इंटरव्ह्यूचं वेटेज किती ह्याच्याबद्दलही बोललेलं नाही, कारण की त्यांना गॅरंटी नाही अचानक एखाद्या पोस्टला कमी ॲप्लिकेशन आले आणि फक्त इंटरव्ह्यूवर सिलेक्ट करावं लागलं तर काय, तर त्यामुळं त्यांनी तसं वेटेज जे ते उपलब्ध करून दिलेलं नाही. पण एकदा का नंबर ऑफ ॲप्लिकेशन आले तर ह्याचं आणि ह्याचं वेटेज जे ते पुढे ठरवलं जाईल. एक अंदाजे 70-20 असेल किंवा 80-20 असेल किंवा 75-25% वेटेज असू शकतो. तर त्यामुळं हेच मला सांगायचं होतं. YBOB तर त्याच्यासोबत आपल्याला लगेच आपण सध्या जे करतोय किंवा जर का तुम्ही प्रायव्हेट बँकेतून तुम्ही सध्याला स्विच केला असेल, दुसरीकडे गेला असाल, तर तिथलं वर्क कल्चर, इथलं वर्क कल्चर, तिथे मिळणारा पगार आणि इथे मिळणारा पगार, मला असं वाटतं प्रत्येक केसमध्ये तुम्ही ज्याही पोझिशनला स्केल 1ला पाहतायत, स्केल 2ला पाहतायत, स्केल 3ला पाहतायत, तुमच्या कोणत्याही प्रायव्हेट पियर्सपेक्षा, प्रायव्हेट पियर्स PWRS, प्रायव्हेट पियर, प्रायव्हेटच्या बँकांपेक्षा इकडे आल्याच्यानं तुमचा पगार हा माझा अंदाज आहे जवळपास दुप्पट होईल, तुम्ही तुमचं इन्सेंटिव्ह ॲड केल्याच्या नंतर सुद्धा. दुसरा थोडासा विचार करा, ज्या पद्धतीच्या वर्क कल्चर म्हणून तुम्ही चाललेले आहात, असं वर्क कल्चर मे बी तुम्ही तुमच्या 25शीत असाल, 30शीत असाल, 35शीमध्ये असाल किंवा 40शीमध्ये असाल. व्हॉट इफ तुम्ही तुमचं 45 क्रॉस केलं, 50 क्रॉस केलं, 55 क्रॉस केलं, तर अशा वेळेला आपल्याला सोबत वेगवेगळे व्याधी आजार सोबत लागलेले असतात. अशा वेळेला आपण टिकू शकू का, हे सांगत असताना मी बिलकुल, माझ्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे की तुमच्यासोबतचे काही लोक जे SBI CBO झालेले आहेत, तुमच्यासोबतचे काही लोक जे IDBI ISOमध्ये गेलेले आहेत, तर अशा वेळेला कामाचा ताण आहेच नो डाऊट, पण पाठीमागे एक सिक्युरिटी असेल, जॉबची सिक्युरिटी असेल, तर मला असं वाटतं ती एक गोष्ट एक पॉझिटिव्ह तुमच्या हिशोबानं काम करेल. सध्या नेम द बँक, बीट प्रायव्हेट बँक, बीट नॅशनलाइज बँक, काम सगळीकडे आहे, पण सोबत काम आणि त्यासोबत मिळणारा जे पगार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण तुलना केली तर मला असं वाटतं अशा केसमध्ये PNB असो, BOB असो, ह्या बँका ज्या आहेत ह्या निश्चितच त्यांच्या प्रायव्हेट पियर्सपेक्षा पुढे आहेत. तर अजून सोबत जर तुम्हाला सांगायचं असेल, जर तुम्हाला ही तयारी पुढे कंटिन्यू करायची असेल तर माझी बॅच आहे क्वांटची. सध्या मी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश 3च ऑप्शन तुम्हाला देतोय. क्वांटची जे 6 मंथ व्हॅलिडिटी असलेली आणि 12 मंथ व्हॅलिडिटी असलेली ही बॅच आपली संकल्प 247 ॲपवर आहे. सोबत रिझनिंग पण आहे आणि त्यासोबत इंग्लिशसुद्धा आहे. तर क्वांट, रिझनिंग, इंग्लिशच्या ह्या बॅचेस सध्याला तुम्हाला आपल्या संकल्प 247 ॲपवर दिसतील. काहीही डाऊट आला की तुम्ही 7775900 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून साधारणतः बॅचची चौकशी जिथे करू शकता. आणि अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर मी आपल्या इन्स्टिट्यूटला संभाजीनगरला उपलब्ध आहे. सोबत मी 1-2 ठिकाणी बँकेत गेलो होतो, एका बँकेत गेलो होतो, बँकेचं नाव नाही सांगणार, पण बँकेत जो काही एक 15-1 लोकांचा स्टाफ होता, स्टार्ट फ्रॉम क्लस्टर हेड टू सगळेजण जे आहेत इथं तिथं इलिजिबल होते, त्या ठिकाणी इलिजिबल होते ह्या पोस्टसाठी. तर तुमच्याही बँकेमध्ये, तुमच्याही ब्रँचमध्ये असं होऊ शकतं की तुमच्या BM पासून ते तुमच्या PO पर्यंत किंवा तुमच्या डेप्युटी मॅनेजरपर्यंत सगळेच्या सगळेजण या पोस्टसाठी जे ते इलिजिबल असतील. तर अशा केसमध्ये विचार करा की 5 इयर्स डाऊन द लाईन, 10 इयर्स डाऊन द लाईन, 15 इयर्स डाऊन द लाईन मी आहे तिथं असेल तर माझी ग्रोथ, त्यानंतर माझी हेल्थ ग्रोथ म्हणजे सगळ्याच टर्म्समध्ये, पगाराच्या टर्म्सपासून सगळ्या टर्म्समध्ये
ही ग्रोथ कशी असेल आणि इकडची जी ग्रोथ आहे ही इकडची ग्रोथ कशी असेल, ह्या पद्धतीने त्याचं ॲनालिसिस करा. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामसाठी अप्लाय करा आणि इतर मराठी मुलांपर्यंत हा मेसेज किंवा हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवा. हीच माहिती ह्या व्हिडिओच्या निमित्तानं मला द्यायची होती. तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सजेशन मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. वाटल्यास मी त्याच्यावरचा अजून व्हिडिओचा पार्ट 2 जो आहे तो पुढच्या काही वेळेमध्ये तुमच्या डाऊटच्या निराकरणासाठी तो पार्ट 2 आणेल आणि त्या माध्यमातून आपण तुमचे जास्तीत जास्त डाऊट जे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.